जय शिवराय। तर आज 5 फेब्रुवारी आहे आणि आता आपण चाललो आहे विदर्भ आणि नागपूर दौऱ्यासाठी। तर प्रवास खूप मोठा आहे आणि छत्रपती शिवरायांचे आपण बरेच गडकिल्ले करतो। तर ह्यावेळेचा जो प्रवास असेल 1700-1800 किलोमीटरच्या आसपास आहे आणि 16-17 गडकिल्ले आहेत। तर दिवस खूप वाढणार आहेत पण काय हरकत नाही आपली। तर तुम्हाला आता मी सायकल दाखवतो, सायकल बघून घ्या की छत्रपती शिवरायांची वारी आणि त्या वारीच्या हिशोबाने आपण सायकल सजवतो प्रत्येक वेळेला आणि जगातील अशी एकमेव वारी आहे ती आपण पाहू शकतो। इथे आपण छत्रपती शिवरायांची आपण मूर्ती सजवलेली आहे, आपण पाहू शकतो फुलांनी। आणि इथे आपण सामान घेतलेलं आहे आपलं सायकलचं आणि तिथे आपण बियाणं ठेवलेली आहे आणि ही बाईकची बॅटरी आहे। इथे आपण रोपं वगैरे घेतले, साधारण 100च्या वरती रोपं आहेत, 100-125च्या आसपास। छत्रपती शिवरायांचा भगवा आपण निघतोय इथून। आपण नेहमीप्रमाणे आपण परेल, मग कुर्ला, इथून ठाणे असं करत कल्याण मार्गे कसारा घाट करत आपण नाशिकच्या दिशेने आपण प्रवास करू आणि तिथून पुढचा प्रवास चालू असेल। चला, नेहमीप्रमाणे आपल्याला 8:15ला प्रवास सुरू झालेला आहे आणि आपला टायमिंग आहे ना 8:15 8:30 ठरलेलाच असतो। तर आता आपण पोचलो भायखळा ब्रिजवरती। सकाळी निघालो आहे, आता एवढं काय ट्रॅफिक नाही पण पुढे ट्रॅफिक जास्त भेटणार आहे आणि निघताना प्रॉब्लेम काय होतो, झाडांचं वजन जास्त असतं ना, सायकल हेवी असते, म्हणजे सायकल पुढे हलकी होईल पण सुरुवातीला आपल्याला प्रॉब्लेम झेलायचा आहे। नमस्कार। तर आता 8:45 झाले आहेत आणि आता आपण परेलला आलो आहे चाय प्यायला। तर इथून आता आपण निघतो आहे कुर्ला। आता 10:50 झाले आणि आता आपण मुलुंडजवळ पोहोचलो आहे। मुलुंड टोल नाका आला। आता 11:45 झालेत आणि आपण ठाण्याला थांबलेलो जरा, इकडे 15-20 मिनटं होऊन गेलीत आणि आता इथून आपण निघतो आहे माझेवडा मार्गे आपल्याला परत कल्याण, कारण पुढे आपल्याला एवढं पोल्युशन असणार आहे ना आणि त्या पोल्युशनमुळे मग आपल्याला थांबणं एवढं अशक्य आहे। मध्ये एक स्पॉट आहे तिकडे आपण रेग्युलर थांबतो, तिथे आपण जरा थांबून थोडा चहा नाश्ता खायला भेटू, तिकडे बघू। आता इथून आता आपल्याला सरळ स्ट्रेट जाऊन मग पुढे माझेवडा मार्गे कल्याण रूटला जायचं आहे। तर चला, सायकलची सावली खाली बांधलेली याकडे महाराज।
आहे आता रस्ता जरा ना उघड आहे कारण गाडी आणि कशा पण होऊ शकतात. आपल्याला उजवीकडे जायचं पण येथून आपल्याला डावीकडे जायचं उजवीकडे बोलतो जायला दिला. बोलतो उगाच नाही बघा किती धूळ मिट्टी पुरा पोल्युशन थोडी हालत तिकडे खराब असते ना. ठाणा क्रॉस केला किंवा भेवंडी या रोडला प्रमाणाच्या वर हालत खराब असते. मी आपला मास्क गॉगल लावला आहे म्हटलं ठीक आहे डोळ्यात मास्क केली ना बॅलन्स आणि अनबॅलन्स होतो बघा असे घेतात पालखी झाली आहे. इथे नाशिक बघा 122 किलोमीटर दिलं आहे. शहापूर 26 किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचं आता शहापूरलाच मुक्काम. आता आपण बघतोय ना ते पांडवगडसाठी जायला रस्ता आहे आणि पांडवगडवर चौकशी केली तर काही लोकांनी सांगितलं की पांडवगडवर बघण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे वास्तू आहेत पण एवढ्या सगळ्या वास्तू नाहीत. म्हणजे असं आपण बोलतो ना जसं आपण बघितलं की बोरू तटबंदी वगैरे तोफा अशी काही मंदिर अशी भग्नावस्थेत आहेत वगैरे तर सांगितलेलं. तर त्यामुळे पण पांडवगड केला नाही. काही लोक म्हणत तुम्ही पांडवगड करा म्हणून फक्त नंबर वाढवायला म्हणून करायचं ना आपल्याला. चला तर आता पडग्याला आलो चाय प्यायला. काही इकडे शिवभक्त भेटले आपल्याला. चहा पिला पण तरी निघतोय. रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं. आता 6:30 वाजले आणि आता इथून साधारणतः शहापूर 15, 16, 17 किलोमीटर समथिंग आहेत. तर शहापूरपासून 5 किलोमीटर 4 किलोमीटर अगोदर आहे ना ते फूड मॅक्स समथिंग लॉज लागेल. तर तिथे आज मुक्काम करायचं आहे. तिथून मग आपण सकाळी शहापूर घाट करून मग कसारा घाट करून घाटनदेवी किंवा इगतपुरीला उद्या आपण पोचायचं आहे. तर माझ्यामध्ये सायकलचा विलआउट झाला आहे. तर मगाशी सायकल अशी हल्ल्या की वाटते टायर मागचा ऑलरेडी विलआउट झालेला मुंबईमध्ये रिपेअर केला. पण कसा एवढा लोड पडतो ना त्यामुळे लगेच इम्पॅक्ट पडतो. आपण मात्र रात्री आपण सायकल चालवत नाही. रात्री सायकल चालवतो आहे आणि आपण दोनदा आपण इथे मुक्काम केलं फूड मॅक्समध्ये. तर वाशिंदमध्ये प्रॉपर येतं. तर हे बघा राईटला वाशिंद आहे ते राईटला फूड मॅक्स लॉज आहे. आपण चालू तिथे आज इथे मुक्काम करू आणि सकाळी आपण शहापूर करून आपण कसारासाठी निघू. चला तर हे आहे ते फूड मॅक्स लॉजिंग अँड बोर्डिंग. आपण दोनदा इथे थांबलो तर यांना बघू आता सेम रेट दिला पाहिजे आपल्याला. 8:30 वाजलेत आणि आपण इथे रूम घेतली फूड मॅक्समध्ये. ही रूम आहे. रूम साधीच आहे पण ठीक आहे आणि थर्ड टाईम आहे. तर रेट नाटक होता प्राईजला पण दिला नेहमीप्रमाणे. जय भवानी जय शिवराय. इकडे जरा आराम करू जेवायची वांदे. आता आपण इकडे खालती आलेलो तर ते रेट बघून जरा भीती वाटली एवढे हाय आहेत. तर आता आपण व्हेज पुलाव ऑर्डर करतो 170 रुपीज किंवा काश्मीरी पुलाव व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव. कारण भूक पण लागली आहे आणि टायमिंग बघा 9:34. सकाळी परत उठून आपल्याला परत शहापूर मार्गे कसाराला जायचं आहे. आपलं आयटम आला आहे तर जेवून आता आपण निघू.
नमस्कार, जय शिवराय. त्या दिवस दुसरा आहे आणि आपण काल फूडमॅक्समध्ये वाशिममध्ये थांबलेलो. तर इथून आता आपण निघतो आहे शहापूर आणि तिथून मग कसारासाठी. तर चला तर निघूया. जय भवानी, जय शिवराय. साईंची पालखी चालली आहे. आता 10-15 झालेत आणि आपण आता शहापूरला पोहोचलो. ते शहापूरला आपण जरा नाश्ता करू आणि तिथून आपण निघू होता कसारासाठी. आपल्या नेहमीचं स्पॉट आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज आपण प्रवेशद्वार पाहतोय. आता मी शहापूरला आलेलो. तर काल आपण थांबलेलो वाशिममध्ये. तर इकडे आपला मोबाईल सहज पडला आणि तर इकडे एकाने सांगितलेलं की बाबा तुम्ही इकडे या म्हणून, दळवी म्हणून आहे. त्याच्याकडे आलो आहे, त्याकडे मोबाईल रिपेअरिंग करतो आहे. आणि माझं काम सगळं ऑनलाईन जातं, तुम्हाला पण माहिती असेल. आणि काम जर अटकलं तर आपलं कार्य पण अटकणार. आणि त्यासाठी मला 1-1.5 तास लेट झाला तरी चालेल, काय हरकत नाही. भले कसारा घाट उशिरा करू, नाशिकला थोडा उशिरा पोचू, काय हरकत नाही. पण मला काम झालेलं आहे आणि आपल्याला रिजनेबल रेटमध्ये करून दिलेलं ऐकायचं होतं, पण झालं आहे. चला, तर इथून आता आपण निघू कसारा नाशिक. माझं धुळे करत आपल्याला जायचं पुढे नागपूर. आता आपण कसारा घाट चढतो आहे आणि आता उशीर होणार काय हरकत नाही. आपण 24 तास सायकलिंग करायची आहे. कारण खूप रागराग झाला आहे, चिडचिड झाली आहे आणि थांबणं चुकीचं आहे. थंडी खूप असणार आहे आणि थंडीमध्ये आपली हालत खराब होईल. त्या हिशोबाने आपण रक्ताचं पाणी आटवून आपण नाशिक पोचावं. चला तर आता बघा 12-10 झालेत आणि आपण घाटमदेवी मंदिराजवळ आलेलो. सायकल इथे खालती लावली आहे मंदिरा बाजूलाच आणि इथे आपण प्लास्टिकचा कवर टाकला आणि जरा इथे आपण थोडा रेस्ट करू आणि थोडासा उजाडेल तसं आपण निघू. आपण ॲक्च्युली नॉनस्टॉप जाणार आहोत, पण कसं इकडे थंडी वगैरे काहीच नाही आणि आपला प्रवास 17-18 दिवसाचा आहे. तर कुठल्याही प्रकारचा अतिशहाणपणा करणं फार चुकीचं आहे. त्यासाठी म्हणून आपण थांबलो आहे. तर चला आराम करू थोडा निघूया. कारण मोबाईलची बॅटरी फुल जाऊन झाली, तर पॉवर बँक आता काढलं आहे, आता चार्जिंग करत बसतो. नमस्कार, तिसरा दिवस आहे आणि त्याला त्या मग घाटादेवी मंदिराकडे थांबलेलो. तर आपण इथे झोपलेलो. तर सगळ्या योगायोगात आपल्याकडे कसं सामान वगैरे नव्हतं. गेल्या वेळी आपण टेंट वगैरे घेतलेला, पण यावेळी टेंट वगैरे घेतला नाही. तर मी काही रामभक्त आहेत आता झाल्याच बोलून ते अयोध्या. तर त्यांनी मला चादर वगैरे दिलेली. तर आता आपलं झालं चादर यांना दिली. ते लोक झोपले टेंट लावून. तर देव असाच असतो, कुठून ना कुठून सहकार्यच होतो. आपण थंडी वाटली नव्हती, नंतर थंडी वाढलेली आणि मी प्लास्टिक घेऊन झोपलेलो. तर हे लोक आले आणि चादर दिली. तसं असतं, कुठल्या ना कुठल्या रूपात कोण ना कोण येतं. आता आपण घोटीला आलो आहे, तुम्ही बघू शकतो. हा घोटी टोल आहे. इथे आपण जरा चहा प्यायला थांबलेलो. आता सीन काय झालं, आपल्या इकडे घोटीवरून पुढे गेलं तर आपल्याला उजवीकडे सिन्नर मार्गे रस्ता आहे आणि नाशिक मार्गे इथं आपण गेलो सिन्नरला तसं तर इकडे 20 किलोमीटर एक्स्ट्रा जातात. आणि नाशिकला ऑलरेडी आपण गेलेलो आहे, तर सिन्नर या रूटने आपण जास्त गेलेलो नाही, तर आपण सिन्नर मार्गे जाऊ. चला तर आपण आता सिन्नर मार्गे चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला. पहिल्या ते सिन्नरला पोहोचू आणि तिथून मग छत्रपती संभाजीनगरचा आपण रस्ता बघू. आपण कळसुबाईला आपण असं गेलेलो रतनगडला राईटने, त्याला सिन्नरला सरळ जायचं आहे. हा समृद्धी हायवे आणि इथून आपल्याला बहुतेक बाईक किंवा सायकल अलाउड नसतात, तर आपल्याला सरळ जायचं आहे. कारण हा रस्ता आपल्याला सोपा पडला असता, पण हा प्रॉब्लेम आहे. चला सरळ जाऊया. चला सरळ जाऊया. आता सिन्नर साधारणतः 30-32 किलोमीटर आहे, म्हणजे 32 पकडा. तर सकाळपासून इच्छा ती द्राक्ष खायची. तर आपण जिकडे समृद्धी महामार्ग बघितलं तिकडे द्राक्षवाले बसले. तर ही काही द्राक्ष घेतली आहेत. स्वस्त आहे, म्हणजे कसं आहे 100 रुपये किलो होते. तर जास्त आपल्याला गरज नव्हती आणि सामान ठेवणार कुठे, म्हणजे आधी अर्धा किलो होतं घेतले. आणि थंडा आज सिन्नरला मुक्काम करू आणि सिन्नरवरून मग आपण छत्रपती संभाजीनगर तिथून जाळणा वगैरे. आपण बघतोय पंढरीचे वारकरी चालले आहेत आणि पंढरीच्या वारकऱ्यांच्या मागोमाग शिवरायांचे वारकरी आपण चाललो. जय भवानी, जय शिवराय.
सिन्नरला जाताना काही शिवभक्त वाटेत भेटतच असतात. त्यापैकी एक शिवभक्त आता भेटले, आपली विचारपूस वगैरे केली, प्रवास वगैरे कसा आहे आणि कसा चाललाय वगैरे, त्यामागचा उद्देश काय वगैरे. बघा, पुणे सरळ, शिर्डी सरळ, सिन्नर सरळ, नाशिक, देवळाली, भोगूर, डावीकडे आपल्याला सरळ जायचं आहे. हे स्पीड ब्रेकर असे इकडचे हायवेड आहेत ना, प्रमाणाच्या बाहेर फुल लावतात वाटतं. चला सरळ. सिन्नर 14 किलोमीटर असताना सिन्नरचा घाट लागला आहे, तुम्ही बघू शकतात. 3-4 किलोमीटरचाच घाट आहे, जास्त का मोठा नाही. चला तर आता आपण सिन्नरचा घाट पूर्ण केलेला आहे आणि साई माऊली हॉटेल आहे, तिथे आपलं जेवण झालं आहे. आता परत काय खायची इच्छा नाही, तिकडे शेकोटी पेटलेली आहे, कारण दिवसा मारण्याची गरमी होती आणि आता पूर्ण थंडी आहे. तर आता इथून आपण बघू शकतो साधारणतः 10 किलोमीटरचा पूर्ण उतार आहे आणि सिन्नरला आपल्याला जर मुक्काम करायचा आणि तिथून मग छत्रपती संभाजीनगर वगैरे, दौलताबाद वगैरे गेला अशा करत मग आपल्याला पुढे जायचं. चला तर आपला एक नंबर भेटूया. मग साई पॅलेसवरून सांगितलं इकडून 10 किलोमीटर पूर्ण उतार आहे, असेल तर 15-20 मिनटात पोहोचून 8:30 वाजलेत आणि आता आपण सिन्नरचा घाट उतरतो आहे. सगळी लुकलुकलान तारे दिसतात, तुम्हाला काय दिसतं आहे का माहीत नाही. तरी मी लाईट वगैरे लावली आहे, पण माझी लाईट जे बॅटरी आहे ना पूर्ण डिम झाली आहे. आता आपण सिन्नरला लॉज घेऊ ना, तिथे बॅटरी आपण फुल चार्ज करू, जेणेकरून आता आपला पुढचा जो प्रवास असेल कधी पण प्रॉब्लेम झाला आपल्याला नेट उचलते चालत. तर सिन्नर सरळ, पुणे उजवीकडे, नाशिक डावीकडे. आपण आता आपण प्रॉपर सिन्नरमध्ये आलो आहोत. अर्ध्या तासामध्ये 10 किलोमीटर, कारण एवढा उतार नव्हता आणि घाट पण नव्हता, पण सरळ रस्ता होता, पण स्लोप होता, त्यामुळे आलो मस्त व्हायची. आपल्याला सरळ स्ट्रेट जायचं. तर जास्त व्हिडिओ बनवत नाही मोठा. आता आपल्याला लॉज शोधायचं आहे आणि तिथे भेटू आपण. चला. जय शिवराय. तर आज 4था दिवस आहे आणि काल आपण सिन्नर येथे मुक्काम केलेला. एकदम थर्ड क्लास लॉज आहे, म्हणजे लुटायचे धंदे पूर्ण. आणि सिटीमध्ये कधी यायला तर कधी लॉजसाठी भानगडीत पडू नका, प्रमाणच्या बाहेर लुटतात. तर हा असा लॉज आहे, खास तर काय नाही आणि जाणतं काय नाही. तर तयारी ऑलमोस्ट झाली आहे. तर आपण निघूया छत्रपती संभाजीनगर येथे दौलताबाद किल्ल्यासाठी. आता कसा प्रवास असेल तर तुम्हाला प्रवासात कळेलच. चला तर आपण निघालो आहे, साधारणतः 5:15 झाले आणि आता हा सिन्नर परिसर आहे. हे गावातून पण रस्ता होता बाजारपेठेतून, तर तिथे गर्दी आली असती. तर आज कोपरगाव स्वतःला तिथून तर 60 किलोमीटर सांगितलेलं आहे. तर बघू आज जमल्यास कोपरगाव किंवा कोपरगावच्या पुढे आपण आज मुक्काम करू, कारण साधारणतः 170 किलोमीटर साधारणतः छत्रपती संभाजीनगर आणि त्या अगोदर आपल्याला दौलताबाद किल्ला करायचा आहे. चला तर पुणे रोड दिले, तर आपल्याला आता सरळ जायचं आणि अर्धा किलोमीटर नंतर डावीकडे जावं लागणार. नमस्कार. इकडून कोरेगाव 10-12 किलोमीटर आहे आणि टायमिंग बघू शकतो मी 4:45. तर आता आपण या रूटने आलो ना, तर या रूटला म्हणजे दुकान वगैरे काय चालतं, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. दरडे चायवाले, तर दरडे चाय पिणार, कारण खायला काय नव्हतं, फरसाण घेतलं आहे. आणि बघू आज कोपरगावच्या आपल्याला पुढेच जायचं शक्यतो, कारण छत्रपती संभाजीनगर हे डिस्टन्स जास्त आहे. तर जेवढं होईल उद्यासाठी आपण डिस्टन्स कमी करायचा प्रयत्न करू आणि जेवढं होईल कमी करून मग आपण आज रात्री मुक्काम करू. आता इकडे चहा कॉफी पिऊ, कारण 12-13 किलोमीटर समथिंग नॉनस्टॉप आपण आलेलो आहे. आता इथून शिर्डी सरळ आहे आणि डावीकडे कोपरगाव आहे, उजवीकडे पोहेगाव आहे. तर आपल्याला डावीकडे जायचं आहे कोपरगाव मार्गे. हा ब्रिज दिसतो आहे ना, बहुतेक इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे डावीकडे. चला. इकडे औरंगाबाद बोर्ड आहे, छत्रपती संभाजीनगर बोर्ड पाहिजे तर. कोपरगाव 11 किलोमीटर दाखवलं आहे. आपण इथे कोपरगावला बघा, तुम्ही बघू शकता इकडे ऊस आहे आणि त्याचबरोबर आपण तांदूळ पण बघतोय, मका वगैरे अशी शेती चालते इकडे प्रमाणाच्या बाहेर. आणि चांगल्या प्रकारे इकडे हिरवगार पाहायला मिळते रोडच्या साईडला. आता आपण कोपरगावला आलो आहे, तर इथून डावीकडे उजवीकडे आपल्याला शिर्डी आहे 7 किलोमीटर आणि आपल्याला सरळ जायचं आहे औरंगाबादसाठी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर. कारण इथे नाव चेंज झालं आहे, पण सर्व ठिकाणी औरंगाबादच दिसते.
आता हा रस्ता का माहीत नाही इकडे काय आहे ते, आपल्याला सरळ स्ट्रीट जायचं आहे. आपल्याला रात्री वैजापूरला मुक्काम करावा लागणार. इथून समोर बोर्ड लावलाय. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर 90 किलोमीटर दाखवलं आहे, वैजापूर 30 दाखवलं आहे, लोणार 250. आपल्याला सरळ जायचं आहे. चला आता साधारणतः 6:30 वाजून गेले आहेत. हां 6:30 झालेत. रस्ता प्लेन आहे बोललेत. 25-30 किलोमीटरनंतर आपल्याला मुक्कामाची सोय होऊ शकते. पुढे काय भेटेल थांबू. आज नाईट मारायचे कारण काल पॉवर बँक बॅटरीवर सगळं चार्ज केलेलं आहे. चला तर घाट बी टेका लागणार ना आपल्याला. ऊस चालेल ऊस. आपण आता वैजापूर रोडला आहे. त्याकडे चहा पिऊ कारण पुढे काय दुकानं भेटली नाही. टायमिंग बघा 6:42. नवसाधारण मग त्यासाठी 20-22 किलोमीटर आहे वैजापूर. चला चहा आणि मंचुरियन बघितले कारण सकाळ काल जे खाल्लेलं ना हालत पूर्ण खराब झालेली. बघू आता. चला रस्ता बघतात आहेत सिंगल आहे पण वाहतूक आहे 2 पदरी चालती आहे. आणि आता साधारणतः 8:30-9:15 झाले आहेत. तर इथे कसं माहिती आहे, हे नवे नवखे बाईकवाले पण असे फालतूमध्ये असे हॉर्न मारतात ना खाली असतात रस्ता तरी. आणि वरती असे ट्रक वगैरे आहेत ना, हे ओव्हरटेकिंगमध्ये ना एक तर आपण बघा रस्त्याच्या कडेने चाललो आहे आणि हे बघा आणि वर जबरदस्ती हॉर्न असे मारणार ना खतरनाकमध्ये. आजूबाजूला मी रस्ता बघताय पुरा सुमसान आहे. मध्ये काय एखादा गाववाला दुकानं दिसतात किंवा एखादा पेट्रोल पंप असेल तर रस्ता पूर्ण सुमसान आहे. आणि मध्ये हा काय बोर्ड कळत नाही. मेन रस्ता सरळ गेला आहे आणि हा डावीकडे रस्ता गेला वैजापूरला. पण रस्ता जरा कच्चा दिसतो म्हणजे एवढा मोठा नाही. बघा गुगल मॅपवर त्या बोर्डचा डाऊट आला आणि गुगल मॅप बघितलं सरळ दाखवलं. तर त्यामुळे त्या बोर्डवरनं आता आपण सरळच चाललो होता. आपण आता वैजापूरला आलेलो आहोत आणि द्रौपदी लॉजमध्ये रूम घेतला आहे. तर फर्स्ट टाईम दाल बाटी नक्की काय असते मी आयुष्यात पहिल्यांदा खातो आहे. तर मला पहिला माहिती नाही नक्की काय ॲक्च्युली आहे. तर सांगितलं की ये चूरा के इसमें क्या है चटनी में डाल के खाने का. अभी कैसे खाने का अपने को क्या मालूम. ओके तर भूक लागली खायचा तर उतर आहे. ओके जय शिवराय जय शिवराय जय शिवराय. आज 5वा दिवस आहे आणि 5वा दिवस आहे आणि काल रात्री आपण वैजापूर येथे द्रौपदी लॉज म्हणून आहे आपण तिथे मुक्कामच आलेलो. तर हा द्रौपदी लॉज आहे. जी रूम पाहू शकतो. गाडी जरा जास्त होती पण काय हरकत नाही. रूम जरा चांगली आहे आणि डिस्काउंट दिला आपल्या शिवरायांच्या वारी प्रवास सांगितल्याबद्दल. तर काल आपण 100 किलोमीटर ॲप्रॉक्स क्रॉस केले. तर आज आपल्याला छत्रपती संभाजीनगर जायचं साधारणतः 85-90 किलोमीटर आहे. कसं करायचं बघू कारण जसं मी सांगितलं की पुणे कोकण वगैरे नाशिक पट्टा वेगळा आहे आणि मराठवाडा विदर्भ पट्टा वेगळा आहे. ते इथे डोंगर रांगा नाहीच्या बरोबर आहेत सपराटच असतं. त्यामुळे रस्ता इकडे ऑलमोस्ट प्लेनच असणार. तर चला तर निघूया आपण. परत जरा नाश्ता करूया भूक लागली. काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर झालं आहे पण ब्रॅकेटमध्ये अजून औरंगाबाद आहेच आहे. वैजापूरवरून आपण निघालो छत्रपती संभाजीनगरला. भव्य जो बघा ना असे मस्त फरक करतात. छान आहे ना. जय शिवराय. आता आपण कारंजगावला आलेलो. तर हे येवल्याचे काही शिवभक्त आहेत. ते प्रवासादरम्यान आपल्याला भेटले इथे दौलताबादला जात असताना. तर त्याने जे सहकार्य केलं ते खरंच अतुलनीय आहे. नागपूर डावीकडे मुंबई काय असा ॲरो कायला कळतच नाही यायला यांच्या ॲरोच्या नानाची टांग ती. चला बघू काय ते. मुंबई सरळ हडस पिंपळगाव सरळ नागपूर डावीकडे मुंबई. तो थांबावं लागेल थोडा वेळ अजून. आपला प्रवास बाकी आहे. नॉट अलाउड हातगाडी नॉट अलाउड. कसं करणार.
टेन्शन आलं. चला, समृद्धी महामार्गाचा रस्ता बघा, एकदम सिमेंट कॉन्क्रिटीकरण एक नंबर आहे. भले आपण त्या महामार्गावरती नाहोत, पण समोर रस्ता दिसेल पूर्ण व्हाईट अँड व्हाईट, चकाचक. 120चं स्पीड आहे तिकडे. तर विचार करा, तर तिकडे सायकल बैलगाडी वगैरे अलाउड नाही. आपण जाऊ, पण कसं आहे, हे मागून येणारे अडझळी असतील, त्याला काय करणार आहे. चला, आता याने रस्ता सांगितलं ब्रिजच्या कसून आलं, पण कुठेतरी दिसत नाही छत्रपती संभाजी महाराज नगर. चलो 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 चलो, आलं बाबा बरोबर. त्याला एवढे फाटे फुटलेले काय कळत नव्हतं, कन्फ्युजन झालेलं. लासूरच्या फोडी आहे दौलताबाद किल्ल्याचा रस्ता. जय शिवराय. तर आपण भानवडीमध्ये आलो आणि इथून दौलताबाद किल्ल्यात असताना भानवडीमध्ये आलो असेल तर आपण थोडं थांबलेलो. तर काही शिवभक्त भेटलेत, तर त्यांना भेटून आपण निघूया दौलताबाद किल्ल्यासाठी. हम्मा हा कशा चाललेत, बैलोबार आवाज आला. आता आपण लासूरमध्ये आलो, लासूर गावामध्ये. तर हा लासूर गाव आहे. इथे आपल्याला सरळ जायचं आहे छत्रपती संभाजीनगरसाठी. इथे बघा औरंगाबाद दिलं आहे 39 किलोमीटर. छत्रपती संभाजीनगर पाहिजे तर काय नाही. तर हा असा आहे मूर्खाचा बाजार आहे आणि सर्व ठिकाणी तेच चालतं. आता मला 39 म्हणजे आपल्याला साधारणतः 25-26 किलोमीटर राहिलं आहे. कोणतं आता या कुत्र्याला पिल्लाला बघा चिरडलं आहे. तुम्ही गाड्या चालवा, नीट चालवा, पण असे कोणत्या मुक्या प्राण्यांचा जीव घेऊ नका. कारण अशा मुक्या प्राण्यांना तुम्ही जरी त्रास द्याल ना, तर आयुष्यात तुम्ही किडे पडूनच मरणार. आणि वस्तुस्थिती अशा मुक्या प्राण्यांवरती खूप चुकीचं आहे. त्याचं आयुष्य आहे ना नरकापेक्षा कमी नसतं, लक्षात ठेवा. त्यामध्ये काही हायवेवर तुम्ही जात असाल अशा मुक्या प्राण्यांची काळजी घ्या. आणि 1-2 सेकंड काही लेट झाला काही फरक पडत नाही, ब्रेक आहेत ना पायाखाली. जय शिवराय. आता आपण दौलताबादात असताना वसू सायगाव गाव लागलं. इथे काही शिवभक्त भेटलेत, तर ते वेरूळ संदर्भात काही थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील. 25 किलोमीटर दौलताबाद आहे आणि दौलताबादपाशी घृष्णेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान आहे महादेवाचं. आणि इथं वेरूळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं भोसलेवाडा म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे त्यांचं घराण्याचं वंशजांचे भोसलेवाडा म्हणून तिथे प्रसिद्ध ठिकाण आहे वेरूळ. आणि तिथे घृष्णेश्वराचं मंदिरसुद्धा आहे, एक पाहण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्मवीर संभाजी महाराज की जय, राष्ट्रमाता जिजाऊ की जय, छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज के जय. पावणेसात झालेत आणि इथून साधारणतः 10 किलोमीटरवरती दौलताबाद किल्ला आहे. तर ही एक प्रायव्हेट जागा आहे, तर आपण इथे आज मुक्काम करणार आलो. आणि सकाळी आपण 10 वाजता दौलताबाद किल्ल्यासाठी जाणार. ही रूम आहे, साधी सिंपल रूम आहे, पण आपल्याला काय आजची यात्रा काढायची आहे आणि सकाळी निघायचं आहे दौलताबाद किल्ल्यासाठी. आज 5वा दिवस आहे, 6वा दिवस उद्या आपण दौलताबादलाच. तर चला तर आज आराम करूया, काय तर नाही आराम करू, सकाळी निघू. जय शिवराय. तर 6वा दिवस आहे आणि आता आपण काल रात्री त्या रूम घेतलेली, तर इथून आपण निघतो आहे. आणि आता आपण पहिलं चाललो आहे दौलताबाद किल्ल्यासाठी. मग तिथून आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊ. तिथून मग आपण काय बोलतात, तिथून आपण बीबी का मकबरा करू. बीबी का मकबरा करून आपण देवगिरी आणि आपला असा पुढे प्रवास चालूच असणार आहे. चला तर दौलताबाद किल्ल्याला जात असताना आपल्याला काही सराई लागली. आता ती लोकांनी सांगितलं, म्हणजे हे पण ऐतिहासिक वास्तू आहेत, पण अजून कोणाला माहिती नाही. बाजूला आपण एक पीर उभा राहिलेला बघतोय. हा बहुतेक मुख्य प्रवेशद्वार असेल. बांधकाम बघू किती प्राचीन आहे. दौलताबाद किल्ल्याला जात असताना आपल्याला बघ काही जुन्या वास्तू दिसले बघ, आता पूर्ण नामशेष झालेले आहेत.
आपण गावातल्या रस्त्याने परत आता मुख्य हायवेवरती आलो आहे आणि आता हा सबवेवरून परत आपल्याला नॉर्मल रोडला जायचं आणि लागून दिसतेला घर तो दौलताबाद गड असतो. फाटा क्रॉस करायचं. आला आता मलीवडा, पुढे दौलताबाद. वळणं घेत आपण शेवटी अखेर पोचलो आहे दौलताबादला. दौलताबादचा किल्ला. आता इकडे बोर्ड लावलं देवगिरी, लावून किल्ल्यात जाताना आपल्याला एक वास्तू दिसते. आता त्या वास्तूला पूर्ण सफेद चुना मारलेला आहे बहुतेक. आता ती पण जाती वाहतात अडकलेली दिसते. आता देवगिरीला जाताना आपल्याला काही शिवभक्त भेटलेत. जय श्रीराम, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. आपण देवगिरी किल्ला बघतोय आणि या किल्ल्याचं ॲक्च्युली खरं नाव देवगिरीच आहे, पण आता दौलताबाद या नावाने ओळखलं जातं आहे. तर इथे पण राजकारण. चला तर इथे आपण तटबंदी बघू शकतो आणि पुढे आपल्याला प्रवेशद्वार पण एक दिसतंय. तटबंदी आपण बघतोय ढासळत चाललेले आहेत. हे देवगिरी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपण समोर इकडे बघतो. इकडे बघा खिडकी आहे आणि त्या साईडला पण खिडकी आहे जी लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जातो. आणि आतमध्ये आपण बघतोय पहारेकऱ्यांसाठी देवड्या पण आहेत. हा मुख्य प्रवेशद्वार, दरवाजा ढासळला आहे आणि हा देवड्या. एक वास्तू आता ढासळत चाललेली आहे, बघू शकतो. ही वास्तू पूर्ण ढासळून गेलेली आहे. दौलताबाद किल्ला हा पूर्ण देवगिरी किल्ला या परिसरात आलो आहे. सरळ जाऊन आपल्याला डावीकडे जायचं आहे. इथे मुस्लिम वस्ती जास्त दिसते प्रमाणाच्या भागात. बऱ्याच ठिकाणी कब्जा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण देवगिरी किल्ल्यावर जेव्हा बघू शकतो ते रंगरंगोटी केलेली आहे. तुम्हाला आता जवळून दाखवतो. इकडे दौलताबाद किल्ला बोलतात. हा देवगिरी किल्ला आहे. बाहेरची दुकान आहेत आणि आपल्याला इथून आतमध्ये जायचं. आज शनिवार आहे त्यामुळे आज गर्दी खूप आहे, आपण पाहू शकतो. आणि जे काही पुरातन अधिकारीचे आपल्याला इथे पुरातन विभाग आणि गार्डन विभागचे काही अधिकारी भेटले, त्यांच्याशी बोलणं केलं. ते बीबी मकबरा ते भेटणार आपल्याला. तर इथे आपण काही दुर्मिळ रोपं आहेत तेथील अधिकाऱ्यांना आपण तिथे देणार आहोत. सायकल आपण तिथे पार्क केली आहे. तिकडे 25 रुपये तिकीट आहे आणि कॅमेऱ्याचं तिकीट 25 रुपये. आपल्याकडून कॅमेऱ्याचे 25 रुपये तिकीट घेतलेले आहेत. तर चला निघूया आपण आता. तर हा प्रवेशद्वार आहे. हे बांधकाम तुम्ही बघू शकता.
पुढेच बोलतो. दरवाजा हाही किल्ला निजामाच्या काळातील म्हणतात, पण इथे आपण जे बघतोय जी पायऱ्या बांधली ती यादवकालीन वास्तूंच्या पाहू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी अशी आपल्याला भाग पाहण्यास येतात. हे पूर्ण सुकलेलं तलाव दिसतो. आता कोण हत्तीच राहिले नाही त्यामुळे पूर्ण हा हत्ती तलाव सुकलेला दिसतोय. पण प्रचंड आहे, प्रचंड पायऱ्या पण बघू शकतो आपण. आणि समोर बघतोय भारत माता मंदिर आहे. आपल्याला पुरावे पाहण्यास येतात जे भग्नावस्थेत झालेली. असंख्य अशा भग्नावस्थेत आपण ज्या वास्तू दगडी पाहतोय. आणि हे समोर आहे ते भारत माता मंदिर आहे. पॉज करून बघा. हे 10वे त्या 11व्या शतकातील हे मंदिर आहे, आपण पाहू शकतो. अतिशय प्राचीन इतिहास आहे या देवीगिरी किल्ल्याला. गडवरती आहे पण हे गडाचे काही ऐतिहासिक वास्तू आहेत जे आपण पाहत आहोत. जे येथील कमानी आपल्याला दिसतात आहेत. वर छत पूर्णपणे उडालेलं आहे. हा पूर्ण त्या काळातील सभागृह होता.
तरी काही पुराण्या अवशेष आपण पाहू शकतो. आणि हा चांद मिनार आहे. अल-उद-दीन बहमनी 1450 मध्ये बांधलेल्या विजयाच्या स्मरणार्थ. आता आपण तोफ संग्रहालयामध्ये चाललो. हे सुंदर परिसर. चांद मिनार जे प्रशस्त आपण तोफा पाहू शकतो. तोफांची पूर्ण रांगत लागलेली. आणि देवगिरी किल्ला हा अजिंक्य किल्ल्यांपैकी एक होता. आणि काही हात तोफा पण आहेत. आणि हे आपण समोर जे बघतोय ही बांगडी तोफ आहे. हे हात तोफ आहेत. हा शनिवार रविवार असल्या कारणाने गर्दी एवढी प्रमाणात वाढ होती ना, अतिशय गर्दी होती. आणि इथे शाळेतली मुलं वगैरे आलेली इथे पिकनिक घेऊन. हे आहे काळा कोट आपण पाहू शकतो. आणि आहे हेमाडपंथी मंदिर. चला चला सर चला मला इतनी घाण आहे. नावाप्रमाणे मेंढ्या तोफ आहे. समोर मेंढ्याचा डोका पण पाहू शकतो. ही वाट टाकण्यासाठी जागा. सगळे उभा राहा इकडं. चला सरांच्या अवती भोवती सगळे उभा राहा. चला लय हिरो जरा ध्यान ठेवत आहे. फारसी आपण लेट होतोय फटाफट करायचं. साधारणतः 12:30 झालेत. आणि जितका झटपट उठल्या करता तितका झटपट करायचा प्रयत्न करूया. आणि जे मराठवाडा आणि विदर्भामध्ये भारताच्या गडकिल्ले यांच्या पण जी रचना पाहत होत्या त्या सेम रचना आपण इथे पाहू शकतो. तर हे चारी बाजूने पाण्याने पूर्ण वेढलेलं असायचं. हा जो पूल बांधला हा सध्या शासनाने बांधलेला, पण त्या काळात पुरा लाकडी असायचा. आणि इथे अशा बोलत जहरीला मगरी असायच्या. जर कोणी ते पोहून येण्याचा प्रयत्न केला तर त्या मगरींचा ते भक्ष्य बनू शकत होते. तर गडाची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून सुरू होते.
हा अंधेरी मार्ग. आणि गडावर जर चुकून कोणी आलंच जरी तर ते अशी बरेच अशी छुपे काणी होते, ते सहसा कधी कोणाला सापडत नव्हते. तर येथील रहस्यमय दरवाजे, येथील गडावरील काही रहस्यमय दरवाजे. इथे जर कधी दुश्मन हमला झालाच तर त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग इथे योग्य प्रमाणात सापडत नसायचं. हे चकवा देणारे रस्ते होते. गडावरती कधी दुश्मनी हमला झालाच तर येथील मावळ्यांना योग्य प्रकारे रस्ता माहिती होता, पण ज्या दुश्मनांना येथील रस्ता माहिती नव्हता की कोणत्या रस्त्याने कधी यायचं आणि कुठे जायचं. तर हीच ती जागा आहे आणि यामध्ये दुश्मन गरम तेलाच्या उकाळ्याने मारले जायचे आणि त्यांना योग्य मार्ग हा बाहेर पडायचा कळतच नसायचा. देवगिरी किल्ल्याची खासियतच ही होती की ह्या किल्ल्यामध्ये आलेला जो पण दुश्मन असेल हा कुठे ना कुठल्या कारणाने मारला जायचाच. आणि हा त्यामध्ये एक रस्ता आहे की तुम्ही बघू शकता, इथून बाहेर पडायला रस्ता दिसत नाही आणि समोर बघा वरती आपण बघतोय जाळी मार्ग आहे, म्हणजे वरून हल्ला दगडफेक करण्यासाठी गोळाफेक करून नंतर किंवा तेल टाकून हा दुश्मनावरती हमला केला असेल आणि त्यातून जरी कोण बचावला तरी. तर इथे असे छुपे आणि खोट्या वाटा आहेत की ह्यामध्ये वाटा शोधत शोधत हा दुश्मन मारला जायचा. हे बघू शकतात, ही चकवेदार वाट आहे. अपने तो दिल का टाइमपास हे असे टवाळ पोरेकडे आलेले आहेत. आता शनिवार रविवार आहे, फुल पिकनिक स्पॉट आहे. हे असं पूर्ण चकवा करत आपण आपल्या वरती पोचतोय. काकडे सर इथून भटकले श्रीवास पण तेव्हा आपण झालाय गडावर. ही आहे बारादारी.
पाणी पाहू शकतो आपण. 1 2 3 4 10 गो आहेत आणि पाणी साठलेले आहेत मध्ये. मंदिर आपण बघितलं, ते जनार्दन स्वामी मंदिर बघितलं आणि वरती आपण निशाण बघतोय, पण तिथे ना तिरंगा आहे ना भगवा. याचं कारण म्हणजे तेच आहे, कारण हा देवगिरी किल्ला महाराष्ट्राचा एकमेव किल्ला आहे जो आज तागायत अजिंक्य आहे, जो अजूनपर्यंत कोणी किल्ला जिंकू शकला नाही. त्यासाठी इथे निशाण काठी आहे, पण इथे कुठलाही भगवा पण नाही, तिरंगा पण नाही आहे. एक काळा पहाड तोफ. हे सेम आहे, आपण पाहू शकतो. वाट टाकण्याची जागा इथली बुजलेली आहे पूर्ण. इकडचे खाचे पूर्ण शिजले आहेत. दुर्गा तोफ. हिची क्षमता 2 किलोमीटर आहे आणि 18 सेंटीमीटरचा व्यास आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की दुर्गा तोफ कशी असू शकते ती. तर चला, कोणी समाजकंटक आहे त्यांची काम आहेत. करमाड हे संभाजीनगरच्या शेजारी. संभाजीनगरच्या शेजारी चंद्र MIDC कडे. या तोफेचा व्यास इतका आहे की जेणेकरून ह्या तोफेचा मारा साधारणतः 2 किलोमीटर लांब इतका जात असे. इथून 2 किलोमीटर अंतर तोफा जातात. बोलले तर ही दुर्गा तोफ आहे. जळगाव खुर्द वरून काढेल कोणत्या नाव. हे असे काही औरंग्याच्या अवलादी आहेत ना, संध्याकाळी किल्ल्यावरती येतात आणि किल्ल्याची नासधूस करतात. पण एका बापाची कोण औलाद नाही, तर ते समोरासमोर कृत्य करायला. कारण या तोफेची जी ऐतिहासिक तोफ आहे त्या तोफेची पूर्णपणे वाट लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. त्याचं काय नासधूस कर. आता हा कोण कैलास वसंत जलसर याच्या बापाची तोफ आहे जसं काय. हे असे भाडकाव गडकिल्ल्यांची ना वाट लावतात आहेत. आणि असे कोणी दिसले ना, मुलगा असो मुलगी असो, चामड्याच्या चपलाने चोप द्या अशा लोकांना. काही छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले जपणे प्रत्येक शिवभक्ताचं परम कर्तव्य आहे. आणि या तोफेची एवढी वाट लावली आहे ना, अतिशय प्रचंड प्रमाणात वाट लावली आहे. भारतीय पुरातन कायद्याला आता लक्ष देणं गरजेचं आहे की किती औरंग्याच्या अवलादी आले, त्यांच्या लावारीस अवलादी आहेत, यांच्यावरती कारवाई केले गरजेचंच आहे. हे बघा, इकडे कोण राशी, हा कोण कुठला भाडगाव, हा वरचा नानू. जर काम करायची इच्छा असेल ना, तर आपल्या सेनेच्या तटबंदीवरती जा आणि शहीद व्हा, चालेल ते. पण हे असे ऐतिहासिक वास्तू खराब करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. हा देवगिरीवर सर्वात उंच भाग आपण पाहू शकतो आणि देवगिरी परिसर आणि इतर परिसर. देवगिरी किल्ला असा एक किल्ला आहे की जो आजूबाजूला कोणी जिंकू शकला ना, त्यामुळे इथे निशाणकाठी आहे. पण निशाणकाठीवरती कुठलाही भगवा ध्वज नाही आहे किंवा तिरंगा नाही आहे. तर महाराष्ट्रातील असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्यावरती कोणताही ध्वज नाही आहे. चला, देवगिरीला माकडांचा वावर आहे, जरा इथलं जर सांभाळून जरा जास्त काय त्रास देत नाही तरी पण. अशा प्रकारे आपला देवगिरी किल्ला पूर्ण झालेला आहे. तर आपण चाललो छत्रपती संभाजीनगरमध्ये. देविका मकबरा बघू आणि तिथे पुढे आपण प्रवासाला लागू. तिथे काही वर्षे फॉरेनर्स पण आलेले आहेत. तर हा किल्ला इतका प्रचलित आहे म्हणजे विदर्भातील एक शान असा किल्ला आहे जो आजपर्यंत अजिंक्य राहिलेला. तर आज इथून आपण भेट घेतो आहे छत्रपती संभाजीनगरसाठी. तो पण जय भवानी जय शिवराय, कर्मवीर संभाजी महाराज की जय.